हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, अतिशय सोप्या पद्धतीत अशी मटार आणि पालकची पुरी करणार आहोत. तर चला, त्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 4-5 कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहेत आणि एक 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि हे आता आपण जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आता आपण अर्धी गड्डी पालकची पानं अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती याच्यामध्ये बारीक करायला टाकायचं आहे. आता हे बघा, हे पण थोडं बारीक केलेलं आहे. आणि आता अर्धा कप मटार घेतलेले आहेत, ते मटार पण अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत. पण ही आता फायनल बारीक पेस्ट करायची आहे, स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे. आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, ही पेस्ट आपण काढून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, यामध्ये अर्धा कप असा रवा घेतलेला आहे. हे बघा, अर्धा कप आहे हा. आणि चांगलं ह्या प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता सफेद तीळ टाकायचे आहेत 1 चमचा, चवीनुसार नमक टाकायचं आहे. आणि पाव चमचा असे हातावर घ्यायचे आहेत ओवा आणि चांगला क्रश करून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आता सगळं मिक्स करून 10 मिनिटासाठी हे झाकण ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि आता बघा, 10 मिनिटांनी आपण खोलून बघतो आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता यामध्ये 2 कप गहू पीठ टाकायचं आहे. आता हे बघा, चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा, अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बघा, आता चमच्याने साईडला ठेवायचा चमचा आता मिक्स करून झाल्यावर आणि हाताने चांगलं एक गोळा करून मळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाणी न टाकता हा पण त्याच प्युरीमध्ये मळून घेतलेला आहे. आता हे 10 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. आता हे बघा, 10 मिनिटांनी परत हा चांगला एक 5 मिनिटं चांगला मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा डो घट्टच पाहिजे. आता हे बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे. तेल गरम होते आहे तर आपण हा पिठाचा गोळा चांगला मळून सॉफ्ट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता 5 मिनिटं चांगला मळून घेतलेला आहे. हे बघा, असं झाला पाहिजे. आता हा घट्ट असल्यामुळे जरा 1-5 मिनिटं लागतात मळायला, 5-6 मिनिटं लागतात. आता हे बघा, ह्याला तेल पण नाही लावलेलं आपण आणि ह्याला पीठ पण नाही लावलेलं. अशाच पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे. काही नाही, चिकटत नाही, घट्ट असल्यामुळे पटापट लाटला जातो. खाली काही चिकटत नाही पोलपटाला. हे बघा, आता इतकं हे जाड, म्हणजे जास्त जाड पण नाही पाहिजे आणि जास्त बारीक पण नाही पाहिजे. आता एखाद्या ग्लासच्या साहाय्याने आपण कट करून घेतलेली आहे पुरी. अशा पद्धतीने आपण कट करायचे आहे. आपण रवा टाकला ना की मस्त खुसखुशीत अशी पुरी तयार होते. आणि हे बघा, तेलही असे छान सगळ्या लाटून घ्यायचे आहेत. आणि रवा टाकला ना की तेलही जास्त ओढून घेत नाहीत. बघा, अशा पद्धतीने दुसरा पण आपण गोळा घ्यायचा आहे आणि तोही अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे. हे बघा, ह्याला पण लाटताना तेल किंवा पीठ लावलेलं नाही, असाच तो लाटून घ्यायचा आहे. आणि आता आपण ग्लासने कट करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने कट करायचे आहे.
मस्त असा लाटताना पण ना अद्रकचा, लसूणचा छान वास येतो आणि खायला तर इतके भारी होतात ना, मस्त. माझ्या मुलांना तर खूप छान आवडलं. नेहमीच्या पुरीपेक्षाही वेगळी पुरी छान वाटते. हे बघा, आता आपण तेल गरम झालेलं आहे आणि आपण तेलामध्ये आता सोडून देऊया. आणि हे बघा, असं उलटी पालटी सारखं करायची नाही. तेलावरून वरती आली ना की चांगली फुगायला सुरुवात होते आणि फुगली की मग आपल्या वाटलं की खालची बाजू शेकली आहे की मग पलटी मारायची. पुरी अशी उलटी पालटी करायची नाही. उलटी पालटी केली की तेल खूप शोषून घेते, म्हणून फक्त एकदा दोनदाच उलटी करायची. अशा पद्धतीने ह्या टम्म चांगल्या फुगणाऱ्या पुऱ्या होतात. हे बघा, अशा निथळून चांगल्या घ्यायच्या आहेत. अशा सगळ्या चांगल्या पुऱ्या शेकून घ्यायच्या आहेत. हे बघ, टम्म फुगतात. हे सगळं करून घ्यायच्या. किती छान झालेत बघा. त्याला आपण एक तोडून बघूया. हे बघा किती छान झाले. चवीला तर अप्रतिम लागतात. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण ठीक दुपारी 3 वाजता. तोवर धन्यवाद.